मी भारती हंडे. आपण पाहताय आज 24 तास. आज 24 तास मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे देऊळगाव राजा इथून. मतदारसंघात कधी दुष्काळी परिस्थिती तर कधी ओला दुष्काळ सतत डोकं वर काढत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडून गेलंय आणि शेतकरी चिंतेत पडलाय. अगोदरच पावसाअभावी नदी नाले विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेतकऱ्यांनी अत्यल्प पाण्यात पिके जागवली. 26 फेब्रुवारी रोजी रात्री गारपीट सुनामी आली. वादळ वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसानं गारपिटीनं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय. त्यामुळे भल्या पहाटे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आणि दिलासा दिलाय. सदर नुकसानीची माहिती मुख्यमंत्री यांना दिली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला. गारपिटीची माहिती त्यांना दिली व सरसकट पंचनामे करण्याचं सूचित केलंय. देऊळगाव राजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपीट झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे करून त्यांना तात्काळ सरसकट मदत करावी अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या 2 दिवसात पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे बळीराजा सतर्क होते. मात्र या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, मका, हरभरा, कांदा, ज्वारी, बाजरी, गहू यांसह अनेक फळभाज्या व विशेष करून शेडनेट मधील पिके यांना तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी शेतकरी अनेक संकटांचा सामना करत जीवन जगत आहे. आधी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली. शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता. मात्र हाती तोंडी आलेला घास निसर्गानं हिरावून नेलाय. त्यामुळे अशा परिस्थितीत शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा देणं गरजेचं असल्याची मागणी डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केली आहे. यावेळी ऋषीभाऊ जाधव, युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक बोरकर, उपजिल्हा प्रमुख तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, अनिल चित्ते, तालुका प्रमुख श्रीनिवास भाऊ खेडेकर, युवा सेना जिल्हा सरचिटणीस शिवाजी कुहिरे, युवा सेना शिवसेना उपशहर प्रमुख राजेश सपाटे, दीपक पवार, किन्ही पवार, पांगरी, सिनगाव, जहांगीर, वानेगाव, गारगुंडी, मेहुणा राजा, टाकरखेड, भागिले, आळंद, गोंधनखेड, पिंपळगाव, बुद्रुक, निमगाव गुरु, रोहणा, वाघजाई, जळगाव, पिंपळखुटा या गावांमध्ये जाऊन पाहणी केली. न्यूज रिपोर्टर दत्ता हंडे, आज 24 तास, देऊळगाव राजा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.